या रुग्णामध्ये ॲमिलोब्लास्टोमा नावाचं निदान झालं होतं. हा आजार बहुतेक वेळा जबड्याच्या हाडांमध्ये वाढतो आणि सुरुवातीला फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. सुमारे 2 वर्षांपूर्वी या रुग्णावर या आजारासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यावेळी उपचार यशस्वी ठरले होते. मात्र अलीकडील तपासण्या आणि स्कॅनमध्ये या आजाराची पुन्हा वाढ झालेली आढळून आली आहे. ॲमिलोब्लास्टोमामध्ये अशी पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते, म्हणून नियमित तपासणी खूप महत्त्वाची ठरते. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. महेश पवार सरांनी रुग्णाची सखोल तपासणी केली आणि आजाराचं स्वरूप स्पष्टपणे समजावून सांगितलं. या पुनरावृत्तीनंतर योग्य नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करणं गरजेचे असल्याचा सल्ला देण्यात आला आहे. इथे उपचार म्हणजे फक्त ऑपरेशन नाही, तर अचूक नियोजन, अनुभव आणि रुग्णाच्या भविष्यासाठी सुरक्षित निर्णय असतो. कारण वेळेवर घेतलेला योग्य निर्णय पुन्हा एकदा आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो.